पालघर तालुक्यातील पांचाळी ग्रामपंचायतीमधील रमाईनगर हे गाव रेल्वे फाटक नंबर 50च्या पलीकडे वसलेलं आहे। गावातील ग्रामस्थांकरिता रेल्वे फाटकमधून येण्या जाण्यासाठी पूर्वापार रस्ता होता। रेल्वेच्या लाईन पटरी वाढविल्यानं रेल्वे फाटक बंद करण्यात आला आणि ग्रामस्थांना येण्या जाण्याकरिता अंडरग्राउंड ब्रिज बनवून दिलेला आहे। अंडरग्राउंड ब्रिजमधील रस्ता हाच गावाचा एकमेव मार्ग आहे। इतर पर्यायी रस्ता नाही, परंतु अंडरग्राउंड ब्रिज हे निकृष्ट दर्जाचं असल्यानं ते पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरलेलं आहे। पाण्यासाठी कोणतेही योग्य नियोजन नाही व कोणतीही सक्षम यंत्रणा नाही, यामुळे गावातील ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागते। विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, कामगार, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांच्यासाठी सदर ब्रिज हे धोकादायक झालाय। अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार आणि तोंडी समस्यांबाबत चर्चा केली असता अधिकारी हे उडवाउडीची उत्तरं देत आहेत। याकरिता ग्रामस्थ हे अंडरग्राउंड ब्रिजच्या समस्यांसाठी खूपच त्रस्त आहेत। शासन दरबारी आपल्या समस्येची आणि तक्रारीची दखल घेण्याकरिता रेल्वे फाटक नंबर 50 येथील निकृष्ट दर्जाचं अंडरग्राउंड ब्रिज आणि त्यामधील साचलेल्या पाण्याच्या समस्यांबाबत पांचाळी रमाईनगर ग्रामस्थांच्या वतीनं मुंबई सेंटर डिव्हिजनल रेल्वे मुख्यालयात निवेदन देण्यात आलं। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी पांचाळी रमाईनगरचे ग्रामस्थ करत आहेत। पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव। ठरलेलं आहे, आम्हाला रोजचं कामाला जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे। तर हे असं ठरलेलं असलं तर आमच्या रोजगारावर प्रश्न निर्माण होतो। शासनाने आमच्या समस्याचं निवारण करावं आणि आम्हाला योग्य तो मार्ग दाखवावा, याच्यातून रस्ता काढून दाखवावा, जेणेकरून आमच्या शाळेतली मुलं, आम्ही रोजगार वर्ग आणि गावकऱ्यांना इमर्जन्सीला कुठे जायचं असेल तर त्यांनी रस्ता आम्हाला करून द्यावा ही विनंती। पांचाळी रमाईनगर येथील अंडरग्राउंड ब्रिज हा पाण्याने पूर्ण भरलेला आहे। अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही, ठोस उपाययोजना होत नाहीत। गावातील महिलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शाळेत जाण्यासाठी प्रश्न निर्माण झालेला आहे। कामगार देखील कामावर जाण्यासाठी खोळंबलेले आहेत। खूप मोठ्या त्रासाला आम्हाला सामोरे जावं लागत आहे। तरी आम्हाला या माध्यमातून प्रशासनापर्यंत आमचा व्हिडिओ हा पोहोचवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आम्ही या माध्यमातून विनंती